हॅलो नमस्कार, जय शिवराय. मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा, आरोग्याचा जावो. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो. तर उद्या आहे पिल्लूचा बर्थडे, तर इथं मला केक बनवायचा आहे. तर मी बेस कसा बनवला त्याचा व्हिडिओ काही शूट नव्हता केलेला, एवढा वेळही नव्हता, त्यामुळे याआधी भरपूर वेळेस मी बेस कसा बनवायचा याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. तर इथं बघा 1 किलोचा केक बनवायचा आहे, पण मी थोडंसं जास्त घेतलं होतं कारण मग म्हटलं सगळेजण येणार आहे जास्तीचे. तर 1.5 KG केक झाला पाहिजे म्हणून मी बेसही थोडासा एक्स्ट्रा बनवलेला. आणि आपण घरी बनवते त्यामुळे थोडंफार मागे पुढे चालतं, असं काही ॲक्युरेट असं 1 KGच पाहिजे असं काही नव्हतं. जवळपास हा 1.5 KGचा केक बनेल मला असं वाटते. बघू आता. आणि बघा बेस एकदम छान बेक झालेला आहे. तर आता मी याला कट करून घेणार आहे 3 पार्टमध्ये. तर 1 KGचा हा टीन आहे 8 इंच. तर 3 पार्टमध्ये थोडंसं आपण मार्जिन करून घ्यायचं, म्हणजे काय होतं व्यवस्थित कट होतं. डायरेक्ट तुम्ही स्पॅच्युलाने कट करू शकतात, पण मग मी इथं धाग्याने कट करते म्हणजे व्यवस्थित कट होतं आणि जे क्रम असतात ना ते बाहेर येत नाही. तर बघा इथं मी आता व्यवस्थित छान बघा धाग्याने असं कट करून घ्यायचं. या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे बनवायचं असेल तर. पण मग एवढंच आहे की त्याचे जे आपलं जे सामान असतं ना ते मग खूप जास्तीचं सामान लागते केक बनवण्यासाठी. आणि घरगुती बनवायचं असेल तर तुम्ही एखाद्या पातेल्यावर ताट वगैरे ठेवूनही बनवू शकता. टर्न टेबलची पण काही आवश्यकता नाही. पण मग मी पहिले चांगल्या ऑर्डर घेत होते ना तेव्हा बनवत होते, पण पिल्लू झाल्यापासून मग जास्त काही मी ऑर्डर बंदच केल्या होत्या, कारण मग तो पण लहान होता, कामं पण एक्स्ट्रा असायची. आणि केकचं कसं एकदा बनवायला घेतलं ना पूर्णपणे लक्ष त्याच्याकडेच राहावं लागतं, नाही तर मग क्रीम वगैरे आपली खराब होऊन जाते आणि मेल्ट होते लवकर त्यामुळे. आणि मग मग मी आता काही ऑर्डर जास्त घेत नाही, घरगुती बनवते फक्त. आणि हाच जर केक आपण जर बाहेर विकत आणण्यासाठी जाऊ, डोरेमॉन मला बनवायचा आहे, तिथं जवळपास 1700 ते 1800 1.5 KGची किंमत आहे. त्यापेक्षा जास्तच कमी तर काय तुम्हाला भेटणार नाही. आम्ही भरुचमध्ये राहत होतो. आणि हे केकचं बघा मग एवढे पैसे आहे केकचे, ते एवढं वाचवण्यासाठी मी घरी बनवू शकते. कारण पहिल्या बड्डेच्या वेळेस ना जेव्हा आम्ही केक घ्यायला गेलो होतो ना तर तेव्हा मला डोरेमॉन घ्यायचं होतं, पण मग जास्त रेट असल्यामुळे घेतला नाही. आणि चॉकलेट मग 1000 रुपयामध्ये आणलेला होता, साधा सिंपल होता. तर बघा कट करताना ना मधला लेअर अर्धा होऊन गेला. पिल्लूची मध्ये मध्ये गडबड चालू असते त्यामुळे हे असे कामं होतात. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं सध्या ते ऑर्डर बंदच आहे. आणि आहे माझं काहीतरी म्हणजे मला करायचं आहे यामध्ये, तर मी ते तुम्हाला जेव्हा करेल तेव्हा सांगेल, आता काही सांगणार नाही. तर असं 3 लेअरमध्ये कट करून घेतला. त्यानंतर खाली थोडीशी क्रीम लावली म्हणजे केक जो आहे आपल्या जागेवरून हलत नाही. त्यानंतर मग वरतून पुन्हा शुगर सिरप टाकलं, क्रीम टाकली आणि चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं होतं ते टाकलं. आणि पूर्ण चॉकलेट आहे, पूर्ण चॉकलेटची किंमत इथं जवळपास 450 ते 500 रुपये आहे अर्धा किलो केकची. आणि साधा सिंपल आपण जर डार्क म्हणजे आणि खाली इथं डार्क फॉरेस्ट आणि व्हाईट फॉरेस्ट घेतला तर 350 रुपयेपर्यंत भेटून जातो. त्यानंतर मग वरतून चोको चिप्स टाकले, चॉकलेट टाकलेलं होतं तरी पण टाकले, छान लागतात. त्यानंतर मग सगळ्यात वरचा लेअर होता तो ठेवला. पुन्हा एकदा शुगर सिरप लावून घ्यायचं, साईडनी पण क्रीम लावून घ्यायची आणि मस्त छान म्हणजे केकला हाईट पण येते. बघा मी इथं लावते. आणि त्यानंतर वरती पुन्हा शुगर सिरप टाकायचं, त्यामुळे आपला केक छान बनतो. आणि पुन्हा वरतून क्रीम लावायची. तसं केक बनवणं इतकं सोपंही नाही आहे आणि इतकं अवघडही नाही आहे. फक्त प्रॅक्टिस आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन चांगलं पाहिजे. जेवढं आपण म्हणजे व्यवस्थित करू, ध्यान देऊन काम करू. आणि म्हणजे थोडं काय म्हणतात ना, मला आता शब्द आठवत नाही आहे, ती गोष्ट असेल ना तर म्हणजे चांगलं येतं. आणि माझं असं आहे ना, म्हणजे कोणतंही काम असो थोडा टाईम लागला तरी चालेल, पण परफेक्ट झालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे माझं कामच असं आहे की थोडा वेळ लागला, 10 मिनटं जास्त लागतील, पण काम एकदम परफेक्ट पाहिजे. कोणतंही असो, घरातलं काम आवरायचं असो, क्लिनिंगचं असो, स्वयंपाक वगैरे काहीही असो, थोडा वेळ लागला तरी चालेल, पण मग व्यवस्थित झालं पाहिजे. तर बघा साईडने मी इथं क्रीम लावून घेत आहे. याआधी तुम्ही माझे केकचे व्हिडिओ बघितले असेल, चॉकलेट, पायनॅपल, मी जेवढे घरी केक बनवले, जेव्हापासून माझं यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हापासून जवळपास मी रेसिपी शेअरच केलेली आहे. त्यामुळं तुम्हाला जर घरी बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकतात. काही अडचण आली तर नक्की कमेंट करून विचारा. पुन्हा वरती क्रीम लावली आणि ह्या क्रीममध्ये पण मी चॉकलेट मिक्स केलं आहे. सध्या चॉकलेटची रेट डबल झालेली आहे. पहिलं खाली 85 रुपयाला भेटायचं, आता 165 रुपयाला भेटतं. त्यामुळे चॉकलेट केकचे रेटही वाढलेले आहेत. असं इथं मी आता व्यवस्थित छान क्रीम लावून घेतली, चॉकलेट मिक्स केलेलं आहे, त्यामुळे एकदम मस्त आणि एकदम छान केक बनणार आहे. पुन्हा त्यावरती मग चोको चिप्स टाकणार आहे आणि मधल्या 2 लेअरला चोको चिप्स म्हणा किंवा चॉकलेट म्हणा. बघा चॉकलेट पण टाकते, चॉकलेट मी तुम्हाला सांगायचं विसरले, चॉकलेट पण टाकणार आहे. आणि चॉकलेटमुळे एकदम मस्त टेस्ट येते. आणि असा जर केक तुम्ही विकत आणण्यासाठी बेकरीमध्ये गेले, एवढा फुल चॉकलेटचा जर केक असेल त्याचे पैसे खूपच जास्त प्रमाणात 400 450च्या पुढेच अर्धा किलोचे. आणि इकडं म्हणाल भरूचमध्ये आमच्याकडे तर केकचे भरपूर रेट आहे, 500 रुपयेपर्यंत अर्धा किलो चॉकलेटचा केक भेटतो. त्यानंतर असे तर आहे इथं केकचे रेट.
मग पुन्हा त्यावरती मी चोको चिप्स टाकले आणि सगळ्यात लास्ट लेयर मग तो पण ठेवून घेतलेला आहे वरतून. आणि मग व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची. क्रम कोट जर व्यवस्थित केलं ना तर मग आपला केकही छान बनतो. आणि बघा हा लेअर थोडासा तुटला होता. तशा गोष्टी होतात, लहान मुलं असले ना तर मुलं अशीच कामं करतात, त्यांना मध्ये मध्ये केल्याशिवाय होत नाही. पण मग मी घेतलं व्यवस्थित ॲडजस्ट करून आणि वरती मग व्यवस्थित ठेवून घेतलं. आणि बघा सगळं व्यवस्थित छान त्याला क्रम कोट करून घेतलेलं आहे. आता गरमी आहे तर थोडंसं 10 मिनिटं असंच ठेवायचं आणि नंतर मग पुन्हा आपलं फायनल आयसिंगसाठी मी इथं घेत आहे. तर बघा या पद्धतीने पॅचोल्याला क्रीम घेऊन व्यवस्थित सगळ्या बाजूंनी लावून घ्यायची. खूप म्हणजे इझी आहे, खूप जास्त वेळही लागत नाही. फक्त केकचं जे आहे ना तर फिनिशिंग जमायला पाहिजे, एकदम व्यवस्थित छान असं फिनिशिंग जमलं ना तर केक पण व्यवस्थित जमतो. असो मस्त तर मी छान आता केक बनवून घेतलेला आहे आणि आता क्रम कोट करून घेतले. आता फायनल आयसिंग करते आहे. तर मी काय खूप दिवस म्हणजे असं एकदम शिकले, म्हणजे खूप म्हणजे जेव्हा चांगल्या ऑर्डर घेत होते, म्हणजे मला एक दिवसाआड किंवा मग महिन्यातून 10 ऑर्डर तरी भेटायच्या किंवा मग त्यापेक्षा जास्त जशा ऑर्डर भेटतील तेव्हा. आणि इथं बाहेर होतो आपल्या स्वतःच्या सिटीत असेल ना तर त्यामुळे आपल्या बिझनेसची ॲडव्हर्टाईज जास्त होते. आणि आता माझा विचार चालू आहे की पुन्हा मला केकचा बिझनेस चालू करायचा आहे. पण मग सध्या माझं बघा यूट्यूब चॅनल, घरातली कामं, त्यानंतर शेअर मार्केट आणि केकचा बिझनेस एवढं सगळं मॅनेज झालं तर. आणि केकचं कसं आहे ना तर लोकांना काय वाटतं स्वस्तामध्ये भेटायला पाहिजे, पण केकची प्राईस नुसार असतं ना. केकचे आता जे आहे सामान पण महाग झाले तर केकची प्राईजही महाग होणार. आणि दिवसातून कुणाचा आणि कुणाचा बड्डे असतोच, पण मग कसं असतं शॉप असेल ना तर ते जास्त चालतं. घरातून बिझनेस एवढा मला तरी वाटतं ग्रो होत नाही. त्यामुळे आता बघू, माझा विचार चालू आहे पुन्हा चालू करायचं. तुम्हाला काय वाटतं? जर कोणी माझी व्हिडिओ बघत असेल, जर ते केक बनवत असेल तर नक्की कमेंट करून सांगा की केकचं बिझनेस करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. मी केलेला आहे आणि मला वाटतं आहे की चांगला आहे केकचा बिझनेस, फक्त एवढंच आहे की शॉप पाहिजे. त्यामुळे मग आपण बाकीच्या गोष्टी पण करू शकतो. केक झालं, बिस्किट झालं, आईस्क्रीम झालं, या गोष्टी पण करू शकतो. पण ते एवढंच आहे की आपण आपल्या स्वतःच्या सिटीमध्ये पाहिजे, असं बाहेरच्या सिटीत राहून एवढं ग्रो होत नाही कोणतीही गोष्ट, असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा बोलता बोलता माझं फायनल केकचं आयसिंग पण झालेलं आहे आणि आता केकला मी फिनिशिंग देऊन घेते. आणि याला डिझाईन वगैरे काही करणार नाही, कारण मला खाली साधा आपला डोरेमॉन बनवायचा आहे. पिल्लूचा 3rd बड्डे आहे. तर पहिल्या बड्डेला पण आम्ही चॉकलेटच आणलेला होता इथून बेकरीमधून, तेव्हा आम्ही नवीनच इकडे शिफ्ट झालो होतो. दुसऱ्या बड्डेला तर मी स्वतः बनवला, तर त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. भरपूर जणांनी बघितलं असेल, जुन्या लोकांनी, पण जे नवीन आहे त्यांनी नसेल बघितला. तर बघा याच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुमच्यासोबत शेअर करेनच. आणि ह्यावेळेस पण मी चॉकलेटच बनवला, कारण त्याला दुसरा फ्लेवर, म्हणजे मी माझ्या बड्डेला पाईनॲपल बनवला होता तर त्यांनी तो खाल्ला नव्हता, त्याला आवडला नव्हता. तर मला इथं डोरेमॉन बनवायचं होतं, तसं मी त्याच्यावरती मार्क करून घेतलं, म्हणजे व्यवस्थित दिसेल. आणि आतमध्ये मग इथं मी व्हाईट ठेवणार आहे आणि साईडनी स्काय कलरला करायचं आहे. त्यामुळे तिथं जे सगळ्यात छोटं नोझल आहे ना, तर त्यांनी मग मी इथं आता डिझाईन थोडीशी करून घेते आहे. बघा तुम्हाला दिसत असेलच. तर शेप पण देऊन घेतलेला आहे, डोळे, त्यानंतर तोंड, सगळं काही काढून घेतलेलं आहे. आणि याच्यासाठी स्पेशल मी न्यूट्रलजन आणलं, कारण मग मला हाच केक बनवायचा होता. आणि दरवेळेस एकच म्हटलं नको, आठवणी पण राहतात मुलांच्या. आणि आपण स्वतःच्या हाताने बनवलेली टेस्ट अप्रतिम असते, एकदम छान असतो. बेकरीच्या पेक्षा काही पटीने आपण घरी बनवलेला केक खरंच खूप सुंदर असतो. आणि मेन म्हणजे टेस्ट पण एकदम छान येते. तर एकदम मस्त झाला होता केक, मी तुम्हाला आधीच सांगते. आता व्हिडिओ तर मी लेटेस्ट म्हणजे तुमच्यासोबत शेअर करते, पण टेस्ट एवढी छान झाली होती ना, तर सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडला. आणि फायनली माझं सगळं करून झालं होतं. बघा आतमध्ये व्हाईट, आणि आता मी साईडनी तर स्काय कलरनी त्याला मग बाकीचं जे आहे राहिलेलं तर ते करणार आहे. तर हे फूड कलर असतात, कारण त्याला काही प्रॉब्लेम नसतो, आपण खाऊही शकतो. आणि मस्त आता मी साईडनी थोडंसं म्हटलं चला थोडंसं वेगळ्या पद्धतीने करूया, आणि इथे डॉट डॉटच देणार होते. आणि बाकीचं मध्ये तर मार्जिन करून ठेवलेलंच आहे त्यावरती. तर बाकीचं मग मी तुम्हाला पुढे दाखवतेच कसं काय करते ते. तर आता पुन्हा इथं मी आता सगळं साईडनी आणि फिनिशिंग कशी आणली आहे केकला नक्की कमेंट करून सांगा. तर आता साईडनी जे होतं ना, तर थोडीशी अशी वेगळ्या पद्धतीने मी डिझाईन करते. एकच नोझल आहे, खूप जास्त काही मी पायपिंग बॅग यूज नाही केलं, कारण प्रत्येक नोझल चेंज करायचं, प्रत्येक कलर चेंज करायचं, त्याला वेगळी पायपिंग बॅग यूज करावं लागते. आणि आता बघा मला येलो कलर यूज करायचा आहे, रेड कलर यूज करायचा आहे.
मग प्रत्येक वेळेस वेगळी पायपिंग बॅग यूज करायची. तर मला येलो कलर रेड कलर करायचं त्यासाठी आणि व्हाईट होतं, तर मग यामध्ये व्हाईट चालून गेलं कारण व्हाईटच होतं आणि मग मी त्यामध्ये स्काय कलर मिक्स करून तीच पायपिंग बॅग यूज केली आणि नोझलं तेच होतं म्हणून चालतं. नाही तर प्रत्येक वेळेस वेगळं यूज करावं लागतं आणि मग प्रत्येक गोष्टीला म्हणजे एवढा म्हणजे त्यामध्ये आपल्याला एफर्ट पण द्यावं लागतात आणि मेन म्हणजे मग बाकीचं मी तुम्हाला म्हणलं खर्चही होतो. आणि हाच जर केक जर मी आता विकत आणला, तुम्हाला आधी पण सांगितलं मी, जवळपास मला 1800 रुपये लागलेले असते आणि सामान मला आठवत नाही तरी पण 600 रुपयाचं आणलं असेल, एवढं पण नाही लागलं कारण त्यातलं सामान शिल्लक राहिलेलं आहे. त्या सामानामध्ये माझा बड्डेचं पण केक बनवलं होतं, जास्तच असेल तर मला आठवत नाही तर सामान आणले होतं. पण मग माझे एफर्ट आहे, एवढा वेळ त्याला मला पूर्ण एक दिवस म्हणजे आपले घरातले कामं करून किचन क्लीन करून सगळं करून मग करावं लागतं, त्यामुळे मग एवढा वेळ जातो. आणि वेळ द्यायचा म्हणजे व्यवस्थित कोणती पण गोष्ट परफेक्ट झालीच पाहिजे, त्यामुळे तेवढा वेळ द्यावाच लागतो. मग खाली थोडीशी क्रीम होती तर बॉर्डरही करून घेतली, म्हणलं केकला एक लूक मस्त येईल. आणि बघा इथं मस्त छान माझा केकला लूक आलेला आहे. आणि मग ते खाली ना थोडंसं हे झालं होतं म्हणून मग ते पुन्हा मी कट करून घेतलं. आणि आता मध्ये डोळे झालं काढायचे आहे मला, तोंड, त्यानंतर जीभ सगळं काही करायचं आहे. तर सर्वात आधी इथं मी रेड कलर घेतलेला आहे खाली करण्यासाठी आणि त्यानंतर मग आतमध्ये तोंडावरती येल्लो कलर लावणार आहे. आणि फायनल लूक तुम्हाला दाखवेलच मी कसा दिसतोय. तर बघा याच्यासाठी मी जेल यूज केलेला आहे स्पेशल यासाठी, फक्त एवढ्याशासाठी मला जेल आणावं लागलं, नाही तर मग हा जे लूक आहे ना केकला तो आला नसता. बघा तुम्ही इथे तर हे रेड कलरनी करून घेतलं आणि आतमध्ये जे तोंड आहे ना तर ते मग येल्लो कलरनी करणार आहे. तोंडमध्ये सॉरी खालीचा जो भाग आहे ना तर तो येल्लो कलरनी करणार आहे. बघा इथं तोंड आहे, जीभ, त्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी आणि वरती डोळे आहेत बघा. डोळ्यांना मग तिथं मी आता चॉकलेटनी करणार आहे आणि आतमध्ये येल्लो कलर टाकणार आहे, तर ते तुम्हाला दाखवतेच पुढे. तर बघा असं काहीसा लूक झाला आहे. आता येल्लो कलरचं काही शूट नाही झालं आहे आणि बाकीची बॉर्डर आहे तर मी चॉकलेटनी करणार आहे. डोळे पण चॉकलेटीच काढणार आहे, म्हणजे ते कसं चॉकलेटी कलर आहे तर ब्लॅक म्हणजे मध्ये होऊन जाईल ते तर छान वाटेल. तर मग असा जो काहीसा केक आहे तर पिल्लूच्या बड्डेसाठी मी बनवला होता. तर कसं वाटतं आहे नक्की कमेंट करून सांगा. बघा आता लूक आलेला आहे थोडासा त्याला छान असा. तर आता मी खाली पण व्यवस्थित करून घेतलेला आहे. तर ह्या पायपिंग बॅगमध्ये मी चॉकलेट भरलेलं आहे मेल्ट करून आणि मस्तच आपला केक तयार झालेला आहे. त्यामध्ये पिल्लूची गडबड चालूच होती, त्याला टरबूज खायचं होतं तर मग मी टरबूज कट करून दिलं. आणि बघा आता चॉकलेटनी जेव्हा मी करल बॉर्डर त्याचे तोंड डोळे तर व्यवस्थित छान तर एकदम छान असा लूक येईल आणि मस्त आपला छान असा डोरेमोन केक तयार झालेला आहे. त्यानंतर डेकोरेशनही केलं, खाली हॅपी बर्थडे अद्विक टाकलं होतं पण मग मला थोडंसं असं खाली खाली वाटत होतं, जे की मी ठरवलं होतं की चॉकलेटनी नाव टाकायचं. पण नंतर म्हटलं चला टाकूया आणि लूक सांगा तुम्ही कमेंट करून कसा दिसतो आहे. आणि फायनली मग मी पटकन नाव तयार करून घेतलं आणि नाव टाकल्यानंतर पुन्हा म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर बघा फायनल केकचा लूक असा काहीसा झालेला आहे. आणि कसं वाटतं आहे तुम्हाला केक नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याचं जे डेकोरेशन होतं ते आम्ही बड्डेसाठी केलेलं होतं, तर बड्डेचाही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, नक्की बघा. आणि केकचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. थँक्यू, बाय, धन्यवाद.